हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे महिला जागतिक दिन, तर तुम्हाला महिला दिनाच्या म्हणजे वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा, सोबतच महाशिवरात्रीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा। तर आज आमच्या इथे कॅम्पमध्ये आतमध्येच एक मेला भरणार आहे। म्हणजे जेवढ्या माझ्यासारख्या मैत्रिणी आहे, म्हणजे ज्या फौजी पत्नी आहेत, त्या घरी खूप काही वेगवेगळं बनवत राहत असतात, क्रिएटिव्हिटी खूप असतात इथल्या फौजी बायकांमध्ये। तर ते सगळं त्यांचं तिथे प्रदर्शित करणार आहे। म्हणजे असं शॉप वगैरे लागणार आहे, तिथे ठेवणार आहे त्या वस्तू ज्यांनी जे जे बनवलेलं आहे। आणि खूप क्रिएटिव्हिटी आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे विणकाम वगैरे मला सुद्धा खूप येतं विणकाम वगैरे, मी पण भरपूर केलेलं आहे विणकाम वगैरे, मायक्रोनच्या वस्तू म्हणा, अजून खूप काही काही वेगळ्या प्रकारचं कुशन्स वगैरे खूप काय काय राहतात, कॅन्डल्स म्हणा, केक वगैरे। तर काय काय राहणार आहे, कोण कोण काय आणणार आहे आणि कशा कशा प्रकारचं आहे, आणि तुम्हाला पण बघायला मिळणार। माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या काही क्वार्टरवर नुसतं बसत नाही, तर किती क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये, किती किती छान छान गोष्टी बनवतात ते। तर ते सगळं मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा। तर मी त्याची सिंपलशी रेडी झालेली आहे। हा ड्रेस माझी पंजाबची जी फ्रेंड आहे रिम्पी दिदी, तिने मला गिफ्ट केला होता, तो ड्रेस मी इथे वेअर केलेला आहे। आज यवतमाळला गेली तिथे शिवून आणला होता, आणि युवेन सुद्धा माझ्यासोबत रेडी झालेला आहे। तर चला आपण जाऊया। नीट कर, हाय हां। तर चला आम्ही दोघं जण बाहेर जात आहे आता तर चला तुम्हाला दाखवते प्रोग्राम कसा आहे आमच्या इथला। चला युवी। तर हे बघा इथे आलेला आहो आम्ही मेल्यामध्ये, आणि बघा किती छान इथे डेकोरेट केलं होतं। आणि ही माझी मैत्रीण आहे आणि खूप सुंदर केक बनवते ही, तर हिचा सुद्धा इथे स्टॉल होता। हिने बघा किती सुंदर असे केक बनवलेले आहे। अच्छा ओके ओके ठीक है, इनको बोलो कि आप फोटोग्राफ खींच लीजिए जो भी आएंगे, ठीक है, एक एक करके सब आप दोनों स्पेशली। हे ट्रे आहे आणि सगळे हँडमेड आहे, स्वतः पेंटिंग केलेले आहेत हाताने, आणि असे सगळे स्टॉल आहे, सगळं हाताने बनवलेल्या गोष्टी आहे या। हाँ ये वाला बना सकते घर पे, ये देखा ये ना, हाँ ये देखा। ये बताओगे किस चीज का? चिकन का है, पूरे चिकन के, चिकन का है, ये नॉन वेज है ये, और ये वेज है। इसमें आपको ये मिक्स से मिलेगा। हे बघा चिकनचे लोणचे सुद्धा आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवलेले आहेत त्यांनी। हां, और ये आपको मिलेगा आंवले का अचार। ये सब हमारे घर में बनाते हैं। या ताईंनी मेहंदी सुद्धा घरी तयार केलेली आहे, आणि ते स्टॉल लावलेला आहे बाकी तिच्या। कुठपर्यंत पाहिलेत? आणि ही बघा माझी फ्रेंड भेटली मला फायनली। काय आहे? मिल्क सोप, कैमल मिल्क सोप। कैमल के मिल्क से बनता है? हाँ, अच्छा के फार्म से है ना, कैमल फार्म से। अच्छा, आंटीला बोलो बेनिफिट्स पूछो ना उनसे। ये फुला हुआ पीस ये रहा मैडम, मॉइश्चराइजिंग है आणि हेल्दी ग्लो साठी। अच्छा, कैमल मिल्क से बनता है क्रीम, 120, ये 600। ये क्रीम मॉइश्चराइजिंग क्रीम है। ऊँट के दूध अच्छा। का है, कैमल मिल्क। बाहेरून लोक सुद्धा आले होते स्टॉल लावायला। तर हे बाहेरचे लोक आहेत जे राजस्थान मधले आहेत, ते आले होते इथे स्टॉल लावले होते त्यांनी सुद्धा। चल काय घेतो? मग युवेनचं दुकान मिळालेलं आहे। उपास पायांचा उपास में आइसक्रीम चलती है, न्यू मॉडल। हाँ इथे खाण्याचे सुद्धा खूप छान छान स्टॉल लागले होते। तर युवेनसाठी वगैरे आम्ही छोले भटुरे घेतले, त्यांना खाऊ घातला, आमचा तर फास्ट होता। मुलांना खाऊ घालून परत इकडे आलेला आहो, आणि बघा पिशव्यांवर किती सुंदर पेंटिंग केलेले आहे। आणि हे बघा शॉप ज्वेलरीचे इतके सुंदर सुंदर इयरिंग्स होते इथे, आणि इथून आम्ही
माझ्या मैत्रिणी आणि मी एक इयरिंग्स घेतलेला आहे. मुलं काही सुचू देत नव्हते, पण खूप छान ज्वेलरी होते इथे. आणि हे बघा, राजस्थानी बांगड्यांचं सुद्धा शॉप लागलेलं आहे. बाहेरून आलेले होते लोक विकायला. बघा किती छान छान पिशव्या. का सुतळीपासून बनवलेल्या गोष्टी किती सुंदर सुंदर आहेत. वाव, बस हमने भी जबरदस्ती की फैमिली को बोला भैया हमने बिक्री नहीं करना। हमने बोला ठीक है, तो जो 500 का था हमने 800 का लगा दिया। ही छान आहे ताई. हाँ, ही लच्छा म्हणते ना, जसं जाडावाला. हाँ हाँ हाँ. तो वाला सारखा आहे. बघा काचावर किती सुंदर पेंटिंग केलेली आहे. तर हे बाहेरून आलेले नव्हते, ही पेंटिंग घरी केलेल्या आहे सगळ्या. पूर्ण हे हँडमेड आहे गोष्टी. हे बघा, मोत्यांपासून बनवलेला गणपती पहा किती सुंदर आहे. नाही 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 काय नाही. तर इथे आमचा मेला पाहून झालेला आहे आणि इथे छान वुमन्स डेचं बोर्ड लागलेलं होतं. तिथे सगळ्या बायका फोटो काढून राहिलेल्या होत्या. तर इथे मी सुद्धा फोटो काढला. आणि इथून आता निघालेला आहो घरी जायसाठी. तर बस येत असते आम्हाला घ्यायला. तर बसमधून चाललेला आहो युवेन आणि मी दोघं घरी. तर इथे आलेला युवेन आणि मी मेल्यावरून. आणि युवी खूप चिडचिड करत होता कारण ऊन होती आणि त्याला पहिले आल्याबरोबर झोपवलं मी. तर इकडे बघा युवी झोपलेला आहे. त्याला चेंज करून दिला आणि त्याला झोपून दिलं. आणि तर साबुदाण्याची खिचडी सुद्धा बनवून ठेवलेली आहे मी, कारण युएनच्या बाबाचा सुद्धा उपवास आहे आणि मला तर मंदिरात जायचं आहे आधी. त्यानंतरच मी नाश्ता वगैरे करेल, म्हणजे उसळ वगैरे खाईल. तर मंदिरात जायला बघा 3 वाजून गेलेले. अजून मंदिरात नाही गेलेलो आम्ही, कारण तिकडनी यायलाच मला वेळ झाला होता. तर आता समूची दीदी आणि आम्ही दोघे जणी मंदिरात जात आहे. ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी, मंदिर वगैरे आणि काय गर्दी असेल तिथे. कारण सकाळी सुद्धा बघितलेलं खूप मोठी लाईन होती, त्याच्यामुळे ठरवलं की थोडं लेटच जा. पण आता पण काय गर्दी आहे की नाही बघूया आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते व्हिडिओ नक्की. तर हे बघा, इकडे मी साबुदाणा खिचडी बनवून ठेवलेली आहे. तर मंदिरात जायसाठी सगळं पूजेचं सामान वगैरे काढून घेतलेलं आहे. ताटच घेऊन जाणार आहे. तर चला बघा, आम्ही ते मंदिरात आलो आणि मंदिराला आहे लॉक. बघूया आता. तर मंदिरातले ज्या दीदी आहेत त्यांनी सगळं मंदिर स्वच्छ केलं होतं, कारण दिवसभर खूप गर्दी होती आणि मंदिर पूर्ण भरून गेलं होतं. त्यामुळे त्यांनी सगळं स्वच्छ केलं आणि मंदिराला लॉक लावून गेल्या होत्या. त्या थोड्या वेळाने ओपन करणारच होत्या. तर आम्ही त्यांच्याकडून चाबी घेऊन आलो आणि इथे आता पूजा करत आहे. माझ्यासोबत त्या बाजूला बसलेल्या आहेत त्या माझ्या शेजारच्या दीदी आहेत. आम्ही दोघी जणी आलो होतो इथे. त्यांची पूजा झाली, त्यानंतर मी पूजा केली. ते मागे हे बघा, मी आलेली आहे मंदिरातून. मी आली तर युवेन उठला सुद्धा होता. तर बरं झालं मी लवकर आली, कारण त्याच्या बाबाला ड्युटीला जायचं होतं आणि एकटाच होता तो घरी. तर असा झाला वुमन्स डे सेलिब्रेट. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. युवी से बाय. बाय कर पटकन. बाय.